जलगांव जिले के पचौरा शहर और आसपास के गांवों में रविवार रात हुई भारी बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त कर दिया है। हिवरा नदी में आई बाढ़ से कई घरों, दुकानों और कृषि फसलों को नुकसान पहुंचा है। स्थिति का जायजा लेने के लिए जलगांव जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल, आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन और विधायक किशोर पाटिल ने प्रभावित क्षेत्रों का दौरा किया। मंत्रियों ने आश्वासन दिया कि सरकार आपदा पीड़ित परिवारों को हर संभव और तत्काल सहायता उपलब्ध करवाएगी। रविवार रात से पचौरा तालुका और शहर में 150 मिमी से अधिक बारिश दर्ज की गई है। भारी बारिश और बाढ़ जैसी स्थिति के कारण जनता वसाहट, बहिराम नगर और अन्य इलाकों में घरों में पानी भर गया। नदी का पानी नागरिकों के घरों तक पहुंचने से घरेलू सामान और कृषि फसलों को भारी नुकसान पहुंचा है। पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने प्रभावित परिवारों को ढांढस बंधाते हुए ये कहा कि प्रशासन को तुरंत पंचनामा करने के आदेश दिए गए हैं और रिपोर्ट मिलते ही सहायता राशि प्रदान की जाएगी। वहीं आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन ने भरोसा दिलाया कि सरकार एनडीआरएफ के मानकों के अनुसार पीड़ितों को हर संभव मदद करेगी। विधायक किशोर पाटिल ने पूरे तालुका में सूखा घोषित करने की मांग भी उठाई। स्थानीय प्रशासन, नगर परिषद और एसडीआरएफ की टीम राहत और बचाव कार्य में जुटी हुई है। नागरिकों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जा रहा है और जिला प्रशासन हालत पर लगातार नजर बनाए हुए है। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। गेल्या 8 दिवसापासून पाचोरा तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये ढगसदृश्य परिस्थिती, ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल की मागच्याही वेळेस जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जळगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली। आजही जसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघेही मंत्री महोदय पाचोऱ्याला आले। सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली। माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल की पूर्वी 3 फक्त सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती, पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास 150 मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये, दोघेही तालुक्यामध्ये पडलेला आहे। माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या काल रात्री मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यात सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, ते भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आहेत। पाचोरा शहर आणि विविध गावांमध्ये ढगफुटीसारखं वातावरण झालं आहे। मागच्या काळात पाचोरा तालुक्यात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली होती आणि आज ती अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहेत त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। हो तुम्ही झालं।